ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी एकदम मस्त रेसिपी घेऊन आली, ती म्हणजे गारेगार कुल्फीची, जी लहानपणी आपल्या दारासमोर ते काका आवाज देत यायचे गारेगार म्हणून। ती तेव्हा आपल्याला 2 रुपयाला किंवा 3 रुपयाला भेटायची, ती आता कुठेही बघायला भेटत नाही। तर तुम्ही म्हणत असाल ते हिने उन्हाळा सोडून दिला, आता पावसाळा सुरू झाला, आता कसं काय रेसिपी टाकते? तर प्रॉब्लेम असा झाला की मी ही रेसिपी शूट करून ठेवली होती उन्हाळ्यामध्येच, पण माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मग मी ती आत्ता टाकत आहे। मग मला असं वाटलं वर्षभर परत सांभाळून ठेवायचे ते व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर परत मग स्टोरेज वगैरे होऊन जातं, पूर्ण मोबाईलचं भरून जातं। त्याच्यामुळे मग मी काय केलं, आता टाकून देऊ म्हटलं, आणि परत मी पुढच्या वर्षी ते बघशालच उन्हाळ्यामध्ये। त्याच्यानंतर मी पहिले आपले स्ट्रॉबेरी क्रस्टची बनवली, त्याच्यामध्ये साखर वगैरे काहीच टाकले नाही, का ऑलरेडी ती गोड असतं। त्याच्यानंतर येल्लो फूड कलरची केली, त्याच्यामध्ये पण मी साखर टाकली, 1.5 ते 2 चमचे मी साखर टाकली। प्रत्येक पूर्ण रेसिपीमध्ये मी ते 1.5 ते 2 चमचे साखर टाकली। त्याच्यानंतर ग्रीन फूड कलरची केली, मी ही 3च कलरची करणार होते, पण नंतर लक्षात आलं की आपल्याकडे ऑरेंज फूड कलर पण आहे, त्याची पण केली मग मी। आणि त्याच्यानंतर जो ॲल्युमिनियम फॉईल पेपर आहे ना, तो लावला, पण नंतर लक्षात आलं की आपल्याकडे कॅप आहे त्या कुल्फीच्या, मग त्या लावल्या। आणि ती कुल्फीची कॅप वगैरे लावली गेली, पण ते ॲल्युमिनियम फॉईल पेपरचं काय होत होतं की नुसतं हलत होता तो, त्याच्यामुळे तो व्यवस्थित बसत नव्हता। त्याच्यामुळे मग मी ही कॅप लावली, त्याच्यानंतर 4 ते 5 तास ठेवून दिली याच्यामध्ये, आणि खूप मस्त लागली, मुलांना खूप आवडली, आणि वेगवेगळ्या कलरची पण झाली, खूप छान झाली। प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा। बाय बाय।